श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बिल्डिंग व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील। पत्ता मुख्य शाखा MIDC इंडस्ट्रीज एरिया लाईफलाईन केमिकल समोर, दुसरी शाखा MIDC इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर, अक्कलकोट रोड, सोलापूर। संपर्क क्रमांक 9423591259 व 8087551679। मित्रगोत्री पाणी टाकी परिसर पूर्णतः बंदिस्त करावा आणि 24 तास सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावा, यासाठी सार्वजनिक आरोग्य अभियंता सोलापूर महानगरपालिका यांना निवेदन देण्यात आले। प्रभाग क्रमांक 13 मधील मित्रगोत्री पाणी टाकी संपूर्ण परिसर बंदिस्त करावा। हा परिसर बंदिस्त नसल्याने दारू अड्डा, जुगार अड्डा, सार्वजनिक मुतारी, सार्वजनिक पार्किंग आणि प्राण्यांचा परिसर घाणीचे साम्राज्य बनलेला आहे। मित्रगोत्री पाण्याची टाकी येथे एकूण 3 टाक्या आहेत। या 3ही टाक्यांमधून लाखो नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो। बऱ्याच एरियामध्ये घाण पाणी येत असल्याच्या अनेक वेळा तक्रारी येत आहेत। घाण पाण्यामुळे लाखो नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे। तसे पाहता पाणी टाकी परिसर हा संवेदनशील, सुरक्षितता, स्वच्छता आणि सार्वजनिक नागरिकांना वापरण्यासाठी बंधनकारक असतो, परंतु या उलट या ठिकाणची परिस्थिती आहे। परिसरात डुकरांचा, कुत्र्यांचा, प्राण्यांचा वावर, सार्वजनिक मुतारी बनलेला आहे। हा संपूर्ण परिसर घाणीचे साम्राज्य बनला आहे। या ठिकाणी चावीवाला, सुरक्षा रक्षक कधीच जागेवर नसतात। हा संपूर्ण परिसर बंदिस्त करावा, 24 तास सुरक्षा रक्षक तैनात करावे। याच परिसरात मनपा शाळा आहे, या शिक्षक व विद्यार्थ्यांसाठीही येथे गेट करावे। सार्वजनिक रस्ता बंद करावा, अशी मागणी शिवबा बहुउद्देशीय समाजसेवा संस्था सोलापूरचे निरंजन बोद्दुल यांनी केली आहे। नमस्कार, शिवबा राजे न्यूज चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे। मी सध्या आहे प्रभाग क्रमांक 13 अशोक चौक परिसर। मित्रगोत्री पाणी टाकीचा हा परिसर आहे संपूर्ण। हा बघा, मित्रगोत्री पाणी टाकीचा आग ओपन असलेला, ॲक्च्युली या टाकीचा परिसरच्या खाली पूर्ण बंदिस्त पाहिजे। या ठिकाणी सार्वजनिक नागरिकांचा वावर झाला नाही पाहिजे। बघा, या ठिकाणी गेट असं ओपन आहे, लोक असं ये जा करत असतात आणि या ठिकाणी एकूण 3 टाक्या आहेत। या 3 टाक्याच्या माध्यमातून लाखो जणांना या माध्यमातून आरोग्यासाठी पाणी जातो, पिण्यासाठी पाणी जातो, परंतु महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी संपूर्णतः दुर्लक्ष झालेलं आहे। प्रत्यक्षात असं गेट ओपन राहता कामा नये आहे। मी या माध्यमातून महानगरपालिकेला विनंती करतो की लवकरात लवकर हा संपूर्ण परिसर बंदिस्त करावा, अशी मी आपल्या वतीने विनंती करतो। मित्रगोत्री पाण्याची टाकीच्या परिसरातच सोलापूर महानगरपालिकेची मनपा मुलांची उर्दू शाळा आहे या ठिकाणी, आणि या ठिकाणचा रस्ता पाणी टाकीचा मागचा परिसर आहे। त्या ठिकाणी रस्ता आहे, हा बोळ आहे। या ठिकाणी एक छोटासा गेट बसवून कायमस्वरूपी एक सुरक्षा रक्षक अगर बसवलं या ठिकाणी, तर फक्त या ठिकाणी या गेटच्या माध्यमातून यातील शाळेतील शिक्षक व विद्यार्थी व त्यांचे पालक येणं जाणं एवढंच करतील। त्यासाठी येथील या साईडचं गेट बसवून, एक बंदिस्त गेट बसवून फक्त इथं एक दरवाजा बसवण्यात यावं आणि कायमस्वरूपी एक सुरक्षा रक्षक या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने नेमणूक करण्यात यावी। मित्रगोत्री पाण्याची टाकी परिसर पूर्णतः बंदिस्त करावे व 24 तास सुरक्षा रक्षक नेमणूक करावी, यासाठी मी आजच महानगरपालिकेला मी निवेदन दिलेलं आहे। तरी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय सचिन ओंबाशे सरांना विनंती करतो की हा संपूर्ण परिसर लवकरात लवकर बंदिस्त करून व 24 तास या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणूक करावी। कारण हा परिसर, टाकीचा परिसर स्वच्छता असला पाहिजे, सार्वजनिक नागरिकांचा येणं जाणं असू नये, परंतु या ठिकाणी दारूचा अड्डा, जुगारचा अड्डा व सार्वजनिक पार्किंगची सोय झालेली आहे। त्या ठिकाणी रात्री बेरात्री अनेक कृत्य होतात। या ठिकाणी वर टाकीचे वरसुद्धा पण जाऊन दारू पित असतात।
आणि या 3 टाकीच्या माध्यमातून या पूर विभागात लाखो नागरिकांना याचा पाणी जातो या टाकीच्या माध्यमातून. आणि आपण महानगरपालिका सर्व लाखो नागरिकांशी जीवाशी खेळत आहे. या माध्यमातून मी एकच कळकळीची विनंती करतो की लवकरात लवकर मित्रगोतिरी पाण्याची टाकी परिसर संपूर्ण बंदिस्त करून 24 तास या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमणूक करावी. अन्यथा या भागातील सर्व नागरिकांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल याची आपण गंभीरपणे नोंद घ्यावी. आणि पुढील जे काय नागरिकांशी जीवाशी खेळ होईल याच्या संपूर्ण जबाबदारी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त व कर्मचारी राहतील याचा गंभीरपणे आपण नोंद घ्यावी.